तर या वारीमध्ये हजारो वारकरी पायी वारी करतात आणि त्यांच्या सेवेसाठी दरवर्षी पुणे विद्यापीठाच्या NSS विभागाच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा केली जाते। आणि या सेवेसंदर्भात त्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी आमचे प्रतिनिधी सुजित काळंगेंनी संवाद साधलाय, बघूया। रामकृष्ण हरी मंडळी, वारी आणि सेवेची परंपरा याचं समीकरण काही वेगळं आहे। इथला प्रत्येक माणूस हा वारकरी होतो, त्यावेळी तो सेवेकरी होतो। इथं विद्यार्थी सुद्धा तितक्याच तन्मयतेनं सेवा करताना आपल्याला दिसतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी गेले 21 वर्ष सातत्यानं या ठिकाणी माऊलींची सेवा करतायत आणि वेगवेगळ्या माध्यमातून माऊलींसोबत चालण्याचं काम करतायत। याच विद्यापीठाचे समन्वयक असणारे आदरणीय फलफले सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। ही सगळी जी वाटचाल आहे ती आपण जाणून घेणार आहोत। सर, काय वाटतं की कशा पद्धतीचं हे वाटचाल आहे आणि नेमकं काय वेगळेपण आहे या सगळ्यात? यामध्ये आम्ही विविध विद्यापीठातील 9 विद्यापीठातील आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मिळून 150 विद्यार्थ्यांना घेऊन वारी मार्गावर चाललेलो आहोत। आज आपण पाहतो की व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे आणि व्यसनाधीनतेबरोबरच जे काही ताणतणाव आहे, ज्या पालकांच्या अपेक्षा आहेत त्या मुलांकडून खूप वाढत चाललेल्या आहेत। याबाबत जागृती करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे। मागील 20 वर्षापासून पालखी मार्गावरती चालत असताना स्वच्छ वारी, सुंदर वारी, निर्मल वारी, हरित वारी, पाणी अडवा, पाणी जिरवा या वेगवेगळ्या थीम घेऊन आम्ही हे उपक्रम राबवत आहोत। आणि या वेगवेगळ्या विद्यापीठातून आलेले सर्व विद्यार्थी याची जी काही जागृती आहे ती फक्त पालखी मार्गावरच नाही तर आपल्या विद्यापीठामध्ये जाऊन पुन्हा त्या परिसरामध्ये देखील करणार आहे। दिनक्रम नेमका कसा असतो, काय नेमकं केलं जातं या सगळ्या? यामध्ये सकाळी आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन जो काही पालखी तळ आहे तो अगोदर स्वच्छ करून घेतो। पालखी तळ स्वच्छ झाल्यानंतर त्या गावामध्ये एक फेरी काढून घोषणा देऊन त्या ठिकाणी व्यसनमुक्तीच्या बाबतीमध्ये, ताणतणावमुक्तीच्या बाबतीमध्ये संबंधित जे काही ग्रामस्थ असतील त्यांचीही माहिती त्यांनाही प्रबोधन करतो। आणि हे विद्यार्थी 4 भिंतीच्या बाहेरचं शिक्षण घ्यावं म्हणून दुपारच्या वेळेस आम्ही वारीमध्ये यांना सहभागी करून घेतो। वारीमध्ये हे विद्यार्थी चालतात आणि समाज काय आहे जे पुस्तकामध्ये शिकवलं जाणार नाही ते समाजामध्ये जाऊन या विद्यार्थ्यांना शिकायला मिळतं। दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी आम्ही पथनाट्याच्याद्वारे प्रबोधन करतो। आमची 150 विद्यार्थ्यांच्या ज्या 10 टीम आहेत त्या 10च्या 10 टीम ह्या वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य सादर करतायत आणि या माध्यमातून पुन्हा सायंकाळी आम्ही दिवसभराचा आढावा घेऊन उद्या काय करायचं आहे याबाबतचं नियोजन करू। जो संतांचा मार्ग आहे, सेवेच्या ठाई आम्ही तत्पर, त्या पद्धतीनं सेवेलागी सेवक झालो हे ब्रीद घेऊन ही सगळी मंडळी आता वाटचाल करते आहे। अशीच वाटचाल यापुढेही चालू राहील। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, नीरा।